नमस्कार विद्यार्थी, मी स्मिता देशमुख आहे. आपण कंपाऊंड व्हेरिएशनबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण प्रत्यक्ष आणि व्युत्पन्न प्रमाणांच्या संकल्पना आठवूया. जर दोन प्रमाण असे असतील की एका प्रमाणात वाढ किंवा घट, दुसऱ्या प्रमाणात तत्सम वाढ किंवा घट म्हणजे समान परिणाम करतात, तर त्या थेट प्रमाणात आहेत असे म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात जर y बरोबर kx नेहमीच असेल तर x आणि y थेट बदलतात असे म्हटले जाते, जिथे k ला प्रमाण स्थिरांक म्हणतात आणि k मोठा असतो 0 पेक्षा असे गृहीत धरले जाते, किंवा y गुणिले वर अवलंबून आहे आणि म्हणून k बरोबर y भागिले x. थेट प्रमाणाची आणखी काही उदाहरणे. एक, अंतर, वेळ, स्थिर गतीखाली. जर अंतर वाढले तर त्या अंतरावर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ देखील वाढेल आणि उलट. 2. खरेदी खर्च. जर सणाच्या वेळी कुटुंबासाठी उपयुक्त वस्तूंची खरेदी वाढली तर खर्च मर्यादा देखील वाढते आणि उलट. कामाचा वेळ आणि कमाई. जर कामाचे तास कमी असतील तर मिळणारा पगार देखील कमी असेल आणि उलट. त्याचप्रमाणे जर दोन प्रमाणे असे असतील की एका प्रमाणात वाढ किंवा घट झाल्याने दुसऱ्या प्रमाणात तदनुसार घट किंवा वाढ विरुद्ध परिणाम होतो, तर त्या प्रमाण व्युत्पन्न अप्रत्यक्ष प्रमाणात आहेत असे म्हणतात किंवा व्युत्पन्न बदलतात असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात x आणि y हे प्रमाण व्युत्पन्न बदलतात असे म्हणतात. जर x y बरोबर k नेहमीच असेल तर k ला प्रमाण स्थिरांक आणि k मोठा असतो 0 पेक्षा असे म्हणतात. व्युत्पन्न प्रमाणाची आणखी काही उदाहरणे. किंमत, वापर. जर उपभोग्य वस्तूंची किंमत वाढली तर स्वाभाविकपणे त्याचा वापर कमी होईल आणि उलट होईल. कामगार आणि वेळ. जर एखादे काम पूर्ण करण्यासाठी जास्त कामगार नियुक्त केले तर काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि उलट. वेग आणि वेळ, निश्चित अंतर. जर आपण कमी वेगाने प्रवास केला तर दिलेले अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ जास्त असेल आणि उलट. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. शिकण्याचे उद्देश. संयुक्त प्रमाणाची संकल्पना समजून घ्या. संयुक्त प्रमाण सोडवण्याचे वेगवेगळे प्रकार. संयुक्त प्रमाण वापरून अनुप्रयोग समस्या सोडवा. या धड्यातील सांकेतिक शब्द गुणोत्तर, प्रमाण, थेट प्रमाण, व्यस्त प्रमाण, वेग, वेळ, अंतर,
संयुक्त. संयुक्त भिन्नता. आता आपण संयुक्त भिन्नता म्हणजे काय ते पाहूया. त्यामध्ये 2 किंवा अधिक भिन्नतांची साखळी असू शकते अशा समस्या असतील. याला संयुक्त भिन्नता म्हणतात. दोन्ही भिन्नतांच्या वेगवेगळ्या शक्यता आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष व्युत्तम. व्युत्तम प्रत्यक्ष. व्युत्तम व्युत्तम. आता आपण संयुक्त भिन्नतेवरील काही समस्या सोडवूया. येथे आपण ज्ञात प्रमाणांची तुलना अज्ञात एक्सशी करतो. प्रत्यक्षात काही पद्धती आहेत ज्याद्वारे संयुग भिन्नतेवरील समस्या सोडवल्या जातात. प्रमाण पद्धत. या पद्धतीत आपण दिलेल्या डेटाची तुलना करू आणि ते थेट प्रमाणात आहेत की व्यस्त प्रमाणात आहेत ते शोधू. प्रमाण शोधून आपण हे तथ्य वापरू शकतो की अतिरिक्तांचा गुणाकार बरोबर साधनांचा गुणाकार. आणि अज्ञात x चे मूल्य मिळवू शकतो. 2. गुणाकार घटक पद्धत. स्पष्टीकरण. येथे अज्ञात x पुरुषांमध्ये आहे आणि म्हणून त्याची तुलना ज्ञात म्हणजे तास आणि दिवसांशी केली जाते. जर पुरुष आणि तास थेट प्रमाणात d असतील तर गुणाकार घटक d/c म्हणून घ्या, परस्पर घ्या. तसेच जर पुरुष आणि दिवस व्यस्त प्रमाणात I असतील तर गुणाकार घटक E/f म्हणून घ्या. कोणताही बदल नाही. अशा प्रकारे आपल्याला पुरुषांमध्ये अज्ञात x बरोबर a गुणिले d/c गुणिले E/f म्हणून सापडेल. 3. सूत्रपद्धत. दिलेल्या विधानातील डेटा व्यक्ती (p) दिवस d, तास h आणि काम w म्हणून ओळखा आणि सूत्र वापरा. P1 गुणिले D1 गुणिले H1 भागिले W1 बरोबर P2 गुणिले D2 गुणिले H2 भागिले W2. जिथे प्रत्यय 1 मध्ये दिलेल्या समस्येच्या पहिल्या विधानातील संपूर्ण डेटा आहे आणि प्रत्यय 2 मध्ये समस्येच्या दुसऱ्या विधानात शोधायचा अज्ञात डेटा आहे. म्हणजेच हे सूत्र म्हणते की D1 दिवसात W1 युनिट्स काम करणारे P1 पुरुष दररोज H1 तास काम करतात आणि P2 पुरुष दररोज H2 तास काम करणारे D2 दिवसात W2 युनिट्स काम करणारे P2 पुरुष समान आहेत. या समस्यांमध्ये W1 आणि W2 काम योग्यरित्या ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. अज्ञात x जलद शोधण्यासाठी ही पद्धत सोपी असेल. थेट तफावत. उदाहरण. जर एखाद्या कंपनीने 15 कामगारांना 20 दिवसांसाठी 6 लाख रुपये दिले तर 15 दिवसांसाठी 5 कामगारांना किती पैसे द्यावे लागतील? उपाय. गुणाकार घटक पद्धत. येथे अज्ञात म्हणजे वेतन x, त्याची तुलना कामगार आणि दिवसांशी करायची आहे. चरण 1. येथे कमी दिवस म्हणजे कमी वेतन, तर ते थेट प्रमाणात आहे. गुणाकार घटक 12/20 आहे, परस्पर घ्या. चरण 2. तसेच कमी कामगार म्हणजे कमी वेतन, तर ते पुन्हा थेट प्रमाणात आहे. गुणाकार घटक 5/15 आहे, परस्पर घ्या.
चरण 3. म्हणून x बरोबर 6 गुणिले 12 भागिले 20 गुणिले 5 भागिले 15 बरोबर 1.2 लाख रुपये. सूत्रपद्धत. येथे P1 बरोबर 15, D1 बरोबर 20 आणि W1 बरोबर 6 तसेच P2 बरोबर 5, D2 बरोबर 12 आणि W2 बरोबर X. सूत्र वापरून P1 गुणिले D1 भागिले W1 बरोबर P2 गुणिले D2 भागिले W2 बरोबर 15 गुणिले 20 भागिले 6 बरोबर 5 गुणिले 12 भागिले X. X बरोबर 5 गुणिले 12 गुणिले 6 भागिले 15 गुणिले 20. व्युत्तम प्रत्यक्ष फरक. उदाहरण. जर 81 विद्यार्थी 488 मीटर लांबीच्या भिंतीवर 56 दिवसात चित्र काढू शकतात, तर 160 मीटर लांबीच्या त्याच प्रकारच्या भिंतीवर 27 दिवसात किती विद्यार्थी ते चित्र काढू शकतात? उपाय. गुणाकार अवयव पद्धत. येथे अज्ञात म्हणजे विद्यार्थी x, त्याची तुलना दिवसांशी करायची आहे आणि भिंतीची लांबी. चरण 1. येथे कमी दिवस म्हणजे जास्त विद्यार्थी म्हणून ते व्यस्त प्रमाणात आहे. गुणाकार घटक 56 भागिले 27 आहे. चरण 2. तसेच कमी लांबी म्हणजे कमी विद्यार्थी म्हणून ते थेट प्रमाणात आहे. गुणाकार घटक 160 भागिले 448 आहे. चरण 3. म्हणून x बरोबर 81 गुणिले 56 भागिले 27 गुणिले 160 भागिले 448. x बरोबर 60 विद्यार्थी. सूत्रपद्धत. येथे P1 बरोबर 81, D1 बरोबर 56 आणि W1 बरोबर 448 आणि P2 बरोबर X, D2 बरोबर 27 आणि W2 बरोबर 160. सूत्र वापरून P1 गुणिले D1 भागिले W1 बरोबर P2 गुणिले D2 भागिले W2. एक्क्याऐंशी गुणिले 56 भागिले 448 बरोबर x गुणिले 27 भागिले 160. बरोबर x बरोबर 81 गुणिले 56 गुणिले 160 भागिले 448 गुणिले 27. x बरोबर 60 विद्यार्थी. व्युत्तम फरक. उदाहरण. जर दिवसाला 7 तास काम करणारे 48 पुरुष 24 दिवसात काम करू शकतात, तर दिवसाला 8 तास काम करणारे 28 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील? उपाय. गुणाकार अवयव पद्धत. येथे अज्ञात म्हणजे दिवस x, त्याची तुलना पुरुष आणि तासांची करायची आहे.
चरण 1. येथे कमी पुरुष म्हणजे जास्त दिवस, तर ते व्यस्त प्रमाणात आहे. गुणाकार घटक 48/28 आहे. चरण 2. तसेच जास्त तास म्हणजे कमी दिवस, तर ते पुन्हा व्यस्त प्रमाणात आहे. गुणाकार घटक 7/8 आहे. चरण 3. म्हणून x बरोबर 24 गुणिले 48 भागिले 28 गुणिले 7/8 बरोबर 36 दिवस. सूत्र पद्धत. येथे P1 बरोबर 48, D1 बरोबर 24, H1 बरोबर 7 आणि W1 बरोबर 1. का? P2 बरोबर 28, D2 बरोबर x, H2 बरोबर 8 आणि W2 बरोबर 1. का? सूत्र वापरून P1 गुणिले D1 गुणिले H1 भागिले W1 बरोबर P2 गुणिले D2 गुणिले H2 भागिले W2. बरोबर 48 गुणिले 24 गुणिले 7 भागिले 1 बरोबर 28 गुणिले x गुणिले 8 बरोबर 1. म्हणून x बरोबर 48 गुणिले 24 गुणिले 7 भागिले 28 गुणिले 8 बरोबर 36 दिवस. धड्याचा सारांश. 2 किंवा अधिक भिन्नतांच्या साखळीत अशा समस्या असतील, याला संयुक्त भिन्नत म्हणतात. प्रमाण शोधून आपण टोकांचा गुणाकार साधनांच्या गुणाकारा इतका आहे या वस्तुस्थितीचा वापर करून समस्येतील अज्ञात x शोधू शकतो. P1 गुणिले D1 गुणिले H1 भागिले W1 बरोबर P2 गुणिले D2 गुणिले H2 भागिले W2 हे सूत्र वापरून आपण अज्ञात x शोधू शकतो. जर x आणि y हे दोन व्यक्ती A आणि B दिवसात स्वतंत्रपणे काही काम पूर्ण करू शकत असतील, तर त्यांचे एका दिवसाचे काम अनुक्रमे 1/A आणि 1/B असेल आणि x आणि y एकत्रितपणे AB/A अधिक B दिवसात काम पूर्ण करू शकतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.